मंडळी, चिपळूणचा पारसमणी प्रभाकर मोरे आणि हास्यजत्रेची सुहासिनी सुहास परांजपे यांच्या भेटीला ग्रहण लावायला आलाय भांडूपचा शशी कपूर अर्थात निखिल बने. बघूया तिकडे काय धमाल घडतेय. Oh, सही मैडम. When I come, I bloody own the stage. Oh yeah. Oh yeah. You do. What? Understand you? म्हणजे काय समजलं? प्रसाद सर, या वाक्याचा अर्थ मला कळलेला आहे. बोलत काय बसलो, महत्वाचं काय माहिती आहे, माझी प्रियशी मला आज इथं भेटायला येणार आहे. बर. गेली 20 वर्ष ना आमचं एकमेकावर प्रेम आहे, पण ना तिच्यात हिंमतच नाही हो घरच्यांना सांगायची. काय आहे, मला पटलंय ना, त्याच्यामुळं मला बाहेर कुठे लपडं करता येत नाही. काय समजलं? माझा स्वभावच आहे ना तसा. काय समजलं? काय आहे, मी एका वेळी ना एकच शो करतो, इतरांसारखं नाही आहे माझा. खरंय. गावागाव जाऊन ट्रॅव्हलिंगचा शो करायचा, लोकांच्या फुकट गाडीत बसायसाठी गावभर फिराय. माझ्या स्वभावात बसतच नाही. काय समजलं? माझ्या प्रियशीचं पण तसंच आहे. नगरला असते, नोकरी करते, आठवड्यात सुट्टी भेटते ना शनिवारची, तेव्हा मला एका तासासाठी इथं भेटायला येते. 1 तास मला फार महत्वाचा आहे. काय समजलं? बोलण्यातच 5 मिनिटं वाया गेली, आता 55 मिनिटं राहिली आहेत, अजून मसाडी आलेली नाही आहे. चल माझ्या बरोबर. नाही तुम्ही पहिल्यांदा मारा. हा ना त्याला पहिल्यांदा. त्याने मला एसटीत न उतरताना धक्का मारलाय. स्टँडवर धक्का मारा? मग इथं मारण्यासाठी आलेस? तिथंच वाजवायची ना कान पडा. म्हणजे तुमची हाईट पण सेम आहे, हात वाचला असता. काय बोलताय तुम्ही? काय बोल? उद्या लग्न झाल्यानंतर माझी कुणी छेड काढली तर तुम्ही कसं वागाल ना ह्याचं चेकिंग करते मी. अगं हे चेक करण्यातच आपली 20 वर्ष गेलेली आहेत. अरे 20 वर्ष झाली आपण एकमेकावर प्रेम करता वाय का नाही? 20 वर्ष झाली. हो, तुला काय करायचं आहे? हा, 20 वर्ष आम्ही प्रेम करतो, तुला काय करायचं आहे? म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून तुम्ही प्रेमातच आहे? नाही, तू जन्माला येतोस याची आम्ही वाट बघित होतो. वा साड्या मारीन तिथं. तुम्ही मारलं पण नाही केलं ना. शाळा बघ, काय झालं तुला किती वेळा सांगितलं घरी सांग. हा, म्हणजे आपण लग्न करून टाकू ना. पण नाही, पुढच्या वर्षी करू, पुढच्या वर्षी करू. ह्याच्यात ना 20 वर्ष निघून गेली, वय पण वाढत गेला आपला. मला वाटतं ना, बघ असं करशील ना तर तुझ्या घरचं ना एक दिवस तुझं लग्न ना इलेक्ट्रिकच्या खांबाशी लावून देतील. सांग ना तुझ्या घरच्यांना, प्लीज सांग ना. नको बाई, नको. का नको? माझी खात्री आहे, तुम्हाला बघितलं ना ते इलेक्ट्रिकच्या खांबाचीच लग्न करा असं म्हणतील मला. तुला खात्री आहे? मग का प्रेम केलंस माझ्याशी तू? असं काय करता, प्रेम आंधळ असतंय ना. पण एवढं स्लो असून नाही चालत ना. सॉरी बसा नाही. ऐका ना, काय आता मी ठरवलंय काय आपल्याबद्दल घरी सांगायचं. अरे वा वा, अगं शालू झोका दे गो मैना, अगं शालू झोका दे गो मैना, शालू झोका दे गो मैना. उघडी नाही आणली रुसलीच मैना, उघडी नाही आणली रुसलीच मैना, शालू झोका दे गो मैना. सांग सांग, या तुझ्या आई वडिलांना जोपर्यंत ऐकायला येतं तोवर सांगून टाक. नंतर काय उपयोग येणार? ऐकायला येणार ना, उपयोगच नाही ना सांगून. सांगते म्हणलं ना, खरंच सांगणार आहे मी आता. नक्की सांगशील? इस बात पे मुंह मीठा हो जाए. जावं तिकडं. मला माहिती सगळं तुमचं चावटपणा. एवढं एखादा माणूस लांबनं आलंय, पाणी बी नाही विचारावं, खायला प्यायला विचारावं, काय मुंबईट आम्ही नाही जाऊ. अगं असंच बोललो ग. खाण्यापिण्याच्या नादात ना आपला 1 तास ना 1 मिनिटासारखा सरकन निघून जातो. गोड आपल्याला ना गोड गोड बोलायला मिळतच नाही. वाट लागते सगळी. रोमॅन्टिक कधीतरी बोलायला पाहिजे का नाही मनात. म्हणून आयडियाची कल्पना केली. काय
एसटीतच डबा खाऊन आली. ओ वा 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 शाबास. नाही हा. मी म्हणलं आता आई बाबांना सांगायचंच आहे. एक पाऊल पुढे झालं काय हरकत आहे. गजरे घ्या गजरे, आले गजरे घ्या गजरे, करा दिवस साजरे. गजरे घ्या गजरे, करा दिवस साजरे. गजरे घ्या गजरे. कधी जातो? काकू गजरा घेणार काय? काकू दिसते तुला? काकू काकू आहे ती? काकू दिसते? मग ठीक आहे, या आयटम गजरा घेणार काय? आयटम बोलतो तिला दिसत असली तरी. हा काय ए माझी गर्लफ्रेंड आहे. गर्लफ्रेंड हा तुमची मग या वयात? बायकोला माहिती काय लफड? ए लपड म्हणायचं नाही. लपड म्हणायचं नाही. अशी मुस्काटी दे ना. एक हा. प्रेम आहे आमचं एकमेकांवर. हा प्लेटोनिक लव. हा म्हणजे प्लेटोनिक लव म्हणजे आपण लग्न करणार आहे ना आता 2-4 वर्षांसाठी. मुस्कान फोडी ना बसाड्या. ट्रेन प्लॅटफॉर्मवर थोडी लेट आली लगेच लेबल लावू नको आमच्या लपड्याचा. मेरी जान है वो. जानसाठी गजरा दे ना गजरा. मोरे असं सारखं जान जान म्हणू नका. कसं होतंय मला पाहिजे. जास्त मुरडू नका, गजरा घ्या. या वयात प्रेमा करताय. 22 रुपये झाले. 22 रुपये. 22 रुपयाचा गजरा नको मला. ठेव. अरे अरे तो 22 करोड जरी म्हटला ना तरी मी घ्यायला तयार आहे. ऐक हो द्या इकडं. 22 करोड म्हणताय ना, द्या. मजाक मजाक कळत नाही. बसाड देव कानाखाली. मजाक करताव काय? अरे 20 रुपयाचं कशाला टेन्शन घेतेस तू? ऐका ना इकडे या. काय तो 20 म्हणला 22 म्हणला लगेच पैसे द्यायचे नसतात. का? बार्गेनिंग करायचं असतं. जरा थांबा जरा. ए बाबा 20 रुपयाला काही जमणार नाही. द्यायचं ते 2 रुपयाला द्या, नाही तर निघित ना. नाही होत आहे. नाही जमायचंच नाही. म्हणजे खरेदीच माझी 20 रुपयाची आहे की नाही? झालं का सुरुवात नाटक. नाही होत तसं नाही. काय वेळ तुम्हाला- आमचा महत्त्वाचा. 2 मिनिटं बोलू द्या. तसं नाही. म्हणजे कसं आहे माहिती काय? एकच तास असतो. 1 मिनिट थांब, बोलतोय ना मी. म्हणजे कसं आहे माहिती काय? सकाळी नाला सोपाऱ्यावरनं उठून दादरला जायचा, माल आणाय. म्हणजे काय खाऊचं काम आहे काय? होय. तिकडनं माल आणायचा, फुलं घ्यायची, घरी जाऊन त्याचं गजरं विणायचं, तर व्यवस्थित असं रचून ठेवायचं. आणि एवढ्या गर्दीत ते न सांगता विकायचं म्हणजे काय खाऊचं काम आहे? त्या टीसी बसलेलंच असतात. त्यांना फाईन बिन भरायला लागतो. तुम्हाला सांगून का उपयोग आहे? लय कष्ट पडतात तो आम्हाला. मग तुला एकट्यालाच कष्ट पडतात. आम्हाला काही कष्ट पडत नाही. वेळ- हे तर काय उडत आले मी. वेळ महत्वाची ना अहो आपली. वेळ महत्वाचा नाही, पैसा महत्वाचा आहे. हा? 2 रुपये मध्ये लय कमी होताय तो. काहीतरी बोला ना तुम्ही. गरीब आहे बिचारा, देऊन टाक तेवढंच आशीर्वाद मिळतील. ऐक माझा. आता तुम्ही म्हणताय म्हणून बरं हा. का. बरं बाबा 2.5ला दे चल. हो, फक्त 50 पैसे वाढवली. 50 पैसे कुठून आणणार आहेस? आहेत ना माझ्याकडे. माझ्या आजीने दिले होते. आजी रे. हा आजी चालते नाही जागेवरच असते. मग पैसे कसं चालतील? पैसे चालतील का नाही तो त्याचा प्रश्न आहे ना. तुम्ही आपला संसार बघणार आहे का त्याचा संसार बघणार आहे? थांबा जरा. तुम्हाला कळतच नाही काय. तुला द्यायचे ते दे 2.5ला, नाही तर निघित ना. नाही होत आहे ना. 2.5 मध्ये मी काय म्हणतो, तुमचा राहू दे, माझा राहू दे. 19 रुपयात द्या. हे काय 19 माझा लकी आहे. तुझ्या ठेवून कटला टाक. लकी बेके नाहीये. 19ला जमणार नाहीये. द्यायचं तर 2.5ला दे, नाही तर न घेत ना. नाही हो, 2.5 लय म्हणजे एवढं कमी नाही हो. 2.5ला नाही द्यायचे. नाही. मग 1.5ला दे चल. हो 1.5 म्हणताय ना. दीड एवढी खाली आलीस? ए बाबा मला नकोय गजरा तुझा. जाऊ दे ना, तू नाही निघ, दे तर निघ. राहतं तुझी की कटकट कशाला उगायचं. घेताय? निघ ना. निघ. काय म्हणला तुम्ही? कटकट नाही. एक गजरा घ्यायची तर कटकट वाटते अगं, तुम्हाला? नाही माझा ऐक. मी कटकट करते. ऐकून तर संसारासाठी आपल्या मी तडजोड करायला लागले, पैसे कमी करायला लागले आणि तुम्हाला कटकट वाटते. नाही असं वाटत असेल ना तर जाते मी. मला नाही येत नाही. तुझी कटकट नाही आहे कसं का? बोलता? आपला सगळा महत्वाचा बिल सगळा फुकट जातोय ना. अहो, कसं फुकट जातो? बिलच देत नाही. थांब तर एक मिनिट. तू बस, मी बघतो. बाय. इकडे वसाड्या. तुला काय दुसरा काम धंदा नाही? अहो. गजरा विकतोस आणि ही जागा आहे गजरा विकायची, तुला काम करण्याची. इथं धंदा करतोस तो. पोलिसात कंप्लेंट दे ना तुझी, मी सांगून ठेवतोय. हो सांगताय कोणाला? मला का सांगू? हा? आणि इथं काय तुम्ही पहिल्यांदा आलेले आहात? माझा रोजचा धंदा असतो इथे. मला एक गोष्ट कळत नाही, तुम्ही इथे येताच कशाला? म्हणजे काय म्हणजे अरे हा गार्डन इथं लहान पोरांना खेळण्यासाठी बांधलेला आहे. तुमच्यासारखी रागुमाईना जेव्हापासून इथं बसायला लागलेत ना, तेव्हापासून त्यांचं आईस बापूस त्यांना इथं खेळायला पाठवत नाहीत. का तुम्ही इथं जे खेळ खेळता ना ते घरी जाऊन खेळतात.
आणि तक्रारीची कोणाशी वार्ता करताय माझ्याशी? हा. मी तुमची तक्रार करणार आहे. इथं काय मुकाचाटी करायला येतो तुम्ही? आम्हाला काय कळत नाही? अरे गेले 20 वर्ष तोच प्रयत्न चाललाय मुकाचाटी करण्याचा. त्याच मुद्द्यावर सगळा आडाखलेला आहे. हो नीट बोला तुम्ही, आधी सांगतोय. तू जास्त बोल रोज धंदा करतोय मी. तुम्ही निघा. बोल ना. हिंमत आहे का घ्यायची माझ्यावर? सगळा वेळ फुकट घालवलायस. 7-8 मिनिटं उरलेत. आता तरी जरा गोड गोड बोलूया ना. हा बोलूया ना. काय बोलायचंय, काय बोलायचं शिल्लक नाहीये. तुमचं बार्गेनिंग सुद्धा जमाना. तुम्हाला कसं संसार करणार आहे? अरे कसलं बार्गेनिंग? त्या बार्गेनिंगच्या गोष्टीत अख्खा 1 तास वाया घालवलायस तू. मागच्या वेळी ही आलीस तू येताना टरबूज घेऊन आली. हा बिया थुकतानावर 1 तास गेलेला आहे. तर त्याच्या माग बुट्ट घेतलेलं होतं खायला. तर आपण खायत होतो आणि दाता सगळं अडकलं तर काढण्यातच आपला 1 तास गेला. सॉरी. सगळा ना तू वेळ ना वाया घालवतेस. आता वेळ वाया जातो त्याला मी. वेळ वाया जातोय? हा मग? किती वाजले बघा बरं. 6 वाजले. बाई माझी गाडी आहे 6ची, मला निघायला पाहिजे आता. 6ची नाही 7:30 मला अहो माहिती. नाही, आज अर्ली येणार आहे गाडी. अर्ली गाडी येते? हा. मी लेट येते गाडी असं ऐकली नाही, नाही. आज लवकर येणार आहे. नाही. बघा, थांबा, ऐका माझं. ऐक ना. मला जायला पाहिजे आता. 6ची गाडी आहे ना. पण तुम्ही बार्गेनिंग शिका बरं का, नाही तर आपलं लग्न काही होणार नाही. पुढच्या वेळेला भेटू ना तेव्हा बार्गेनिंग यायला अगं, पाहिजे. पुढच्या जाऊ पण. आठवड्यापर्यंत- आम्ही जाते. ऐक ना, ऐक ना, बाय, बाय, बाय. ऐक ना, आता गाडी अरे, जायला ऐक तर ना. बाई. गेली. हा पण आठवडा कोरडा राहिला. कायच गोड गोड बोलता आला नाही. शी काय नुसार सगळा फुकट गेलेला आहे. मी काय म्हणतो दादानू, तशी पण माझी जायची वेळ झालेलीच आहे. 3 रुपयात गाजरा घेऊन टाका. कोणाच्या डोक्यात माल होतो? आता तुमचा तुम्ही बघा ना. मी काय सगळा सांगायला पाहिजे तुम्हाला? निघून गेले वासाड्या. मगाशी द्यायला का? मगाशी काय द्यायला? हो, पण मगाशी काय द्यायला? आता त्यांनी सोडून टाकीन तुला. Hello everyone, I am Gaurav Moria from Power Filter Pada. And I'm Datta Moria, the great production wala. काय यार एवढंच काय ते स्वतःच आहे रे माझ्याकडे. त्याच्यावरच करिअर चाललंय. ते तर ढापू नको ना यार. सॉरी यार, सॉरी. गौरी यार, मला जाम भारी वाटायला लागलं यार. है ना? असं वाटतं आता कधी बाई येईल आणि मी कधी लावणी बघतोय. रिलॅक्स. जेवण बघितल्यावर खांडेकर जसं वागतं तसं वागू नकोस. कधी बाई बघितली नाहीस का? आपण समीर चौगुले म्हणायचं. मनात तेच असेल पण चेहऱ्यावर नाही दाखवायचं. येडा म्हणून पेढा खायचा. लोकांना वाटलं पाहिजे हो वाटा जेंटलमॅन या. काय केलं परत कर. तू ज्यांना चिडवतोय ना ते कोणाचे तरी गुरु असू शकतात. पण त्यांना काय माहित गुरु किती पोचलेला आहे ते. बरोबर ना? पण हे आपल्याला शोभत नाही रे. आपल्याला शोभत नाही असं करू नको. वी आर जेंटलमॅन ब्रो, जेंटलमॅन. गौऱ्या यार, हे एवढं सगळं तुला कसं माहिती रे? अरे आपण रेग्युलर येतो ना इकडे. बाई एकदम जवळून ओळखते आपल्याला. अरे आपल्याकडे अमाप पैसा आहे. कुठेतरी उधळला पाहिजे ना. अरे पण तुझा चेक मीच काढतो रे. आता येताना रिक्षाचे त्याच्यापेक्षा जास्त झाले. दत्तू ऐक ना, तुला काय वाटलं मी फक्त हास्य जत्रावरच कमवतो काय? अरे हास्य जत्रा इज लाईक अ बडीशेप फॉर मी. इट इज नॉट माय ब्रेड बटर. ओके. अरे पण तू 20 दिवस इथेच पडीक असतोस बडीशेप साठी. मग ते ब्रेड बटर कधी कमवतो? दत्तू ऐक ना दत्तू. अरे आपले बरेच उद्योग आहेत रे. आपण सुपरा मारतो, बरेच पैसे कमवतो, खूप शानो शौकत मध्ये राहतो रे आपण. तुम्हा हास्य जत्रावाल्यांना काय करणार यार? शानो शौकत मध्ये राहणं म्हणजे काय असतं ते? तुम्ही आयुष्यभर नुसतं आम्हा बॉलिवूड करांवर जळा. असो ठीक आहे. तुला माहिती आहे ना, अरे बाई आहे ना, बाई अशी आपल्या बोटांवर नाचते रे. काय बाई कशी आहेस? काय रे झिपऱ्या, तू इथं काय करतोय? तुमची आठवण आली, आलो तुमच्याकडं. असं? हा. आणि मला कोण आहे तुमच्या सोबत? कोण मालक? हेच
कस का हे बघे एवढा बदला नाही घ्यायचा. आपण की नाही बोलतात एवढं काय. हे मालक कोण आहे? एक मिनिट, अरे हा मालक नाहीये. अरे हा माझ्या सोबत आला आहे. हा आमच्याकडे प्रोडक्शनला माझ्या सोबत आलाय. त्याला जरा बघायचं होतं म्हणून. नमस्कार बाई. नमस्कार तुम्ही नाही करायचं. नमस्कार आम्ही करायचं ना मालक. नाव काय म्हणलात? दत्तू. काय झालं? एवढं दत्तू मोरे. काय झालं? काय झालं? काय झालं? दत्तू माणसाचं नाव ना असं दणकट पाहिजे. दत्तू. एक मिनिट. एक मिनिट मला सांगा, दत्तू नावात असं काय दणकट आहे? दत्तू काय दणकट आहे? दत्तू येतो हा. काय दणकट आहे याच्यामध्ये? हा दणकटपणा नाही, हा हलकटपणा आहे. मालक मी आहे. ह्याला मी माझ्या सोबत आणलाय. आज याचा नाही याचा असा अख्खा खर्च मी करणार आहे. मी हे घ्या. ठेवात ठेव. दत्तू मी मागितलं नाही. आधी मी अदाकारी दाखवणार मग बिदागी द्यायची. बरं. फुकटची दीड दमडी पण घेत नाही मी, सांगून ठेवते. हा. आणि इथं पैसा असं उधळायचं नाही तर नाही. हातावर द्यायचं. काला दाखवते मी, कोटा नाही यो. ठीक आहे. आला तोंडवर करून छिपऱ्या. दत्तू इकडे ना. हसायचं ना दत्तू. आमची जुनी फ्रेंडशिप आहे. जरा ना आज बाईंचा मूड जरा वेगळा दिसतोय. बाई तुम्ही करा सुरू. बसा. हा तुम्ही सुरू करा. दत्तू, खाली. माझी बैठक माझे नियम. मी बोलणार तेव्हा डान्स. बरं तुम्ही सांगा ते वाटला. हा मालक तुम्ही खाली कशाला बसलात? अरे बसू द्या ना याला. वर बस. असं नाही ना मालक, रुबाबदार एकदम. बाजूला सर. बाजू बसलो एकदम रुबाबदार. करायची का सुरुवात? होऊन जाऊ दे. कशी मी राखू तुमची महरजी. तुम्ही बसा भाऊजी. तुम्ही बसा भाऊजी. तुम्ही बसा भाऊजी. थांबा. तू जरा मागे ना बाळा. पैसे मी देणार आहे ना. तुम्ही ह्याच्याकडे बघून का नाचताय? माझ्याकडे बघून नाचा. खरं तर ना हा माझ्या सोबत आलाय. तुझ्या सोबतच्यांचीच करिअर व्हायला लागले. तू इथंच आहेस. बाई पर्सनल बोलायचं नाही. मी तुम्हाला पैसे देतोय ना. माझ्यासाठी गा ना तुम्ही. नाचा ना माझ्यासाठी. दत्तू बाळा जा दरवाजात जा पटकन. जा चप्पल घाल. हा माझ्यासाठी नाचा बरं काय. ठीक आहे. नाचते. दत्तू. तुम्हावर केली मर्जी बहार. नका सोडून जाऊ रंग महाल. तुम्हावर केली मर्जी बहार. नका सोडून जाऊ रंग महाल. अरे गप्पा ना जरा 2 मिनिटं गप्पा आहे. दत्तू इकडे ना. बाई मी तुम्हाला काय सांगितलं होतं? माझ्याकडे बघून तुम्ही नाचायचं आहे. तुम्ही याच्याकडेच बघताय सारखं. ह्याच्यात काय आहे? कोण आहे रे तू? कोण आहे ह्याच्यात? काय आहे एवढं? मी कोण आहे? कोण आहे तू? मी कोण आहे? हा तूच. मला सांग, सई मॅडम तुला पहिल्या परफॉर्मन्सच्या वेळेस काय म्हणाल्या? गौऱ्या स्किट मस्त झालं. आणि मला काय म्हणाल्या? काय म्हणाल्या? सर तुम्ही काय करता? सर गौरी. अरे शेवटी जवाहिराला कळतं रे, हिरा कुठे कोळसा कुठे. यार तू जरा गप्पा बस ना. मी तुला इथं आणलंय ना. तू जरा गप्पा बस ना. जास्त बोलायचं नाही. ओ बाई कारण ना माझ्याकडे बघून मी तुम्हाला पैसे दिलेत ना. प्लीज. तुझ्याकडे बघून नाच असंच वाटत नाही मला. का पण? तुझ्याकडे बघून झोप येते मला. तू हसू नको रे. फ्रेंडशिप मध्ये हसू नको. जरा शांत बस ना. माझा चेहरा बघितला की झोप येते. अरे हा चेहरा बघितला ना की अख्खा महाराष्ट्र ताजा तावाना होतो. काय झालं तुला? ऍक्च्युली कफ झालाय. त्याच्यात हात घालून किटली बाहेर काढीन मी.
आधी चला हळद दूध देते तुम्हाला. एक मिनिट थांबा 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 थांबा. तुम्ही याला हळद दूध पाजणार आतमध्ये जाऊन हा, आणि ते मी बघणार, त्याचे पैसे मी तुम्हाला देणार. या बघा मी इथं लावणी बघायला आलोय, मगाची लावणी झाली ना ती पूर्ण करा, आधी ती पूर्ण करा. आणि प्लीज माझ्याकडे बघा, त्याच्याकडे बघू नका. माझी बैठक माझे नियम, मी कोणाकडे पण बघून नाची ना. नाही तुमच्या मनाप्रमाणे नाचा. मग कसं आहे, माझ्याकडे पण बघा, त्याच्याकडे असं पटकन बघा, परत माझ्याकडे बघा, माझ्याकडे बघा. हा चालल. हा. बसा तिकडं. दत्तू लपतो जरा 2 मिनिटं. हा करायची का सुरुवात? हा हा पापडाची तोरणा बांधून डोळ्यावरती, पापडाची तोरणा बांधून डोळ्यावरती, ही नजर उधळती काळजातली फिरती, जवळ या. अरे थांबा यार, थांबा. याला काय अर्थ आहे यार? माझ्याकडे बघताना पापण्याची तोरण बांधून डोळ्यावरती, ह्याच्याकडे बघताना नजर भिरभिरते असं का? गौऱ्या यार ठीक आहे ना यार, तुझं जुनं झालं यार, माझ्यात कसा फ्रेशनेस आहे ना. मी पैसे देतो ना बाई, तुम्ही माझ्याकडे बघून नाचा ना. त्याच्या डोळ्यामध्ये असं काय आहे त्याच्याकडे बघताय? माझ्याकडे काय? हा माझ्याकडे काय? हा तुझ्याकडे काय? मला सांग, तुला प्रसाद सर काय म्हणाले? गप्पा यार. त्यांना कुठं माहिती यार तू रोज रोज येणार आहे म्हणून. त्यांना वाटतं तू एकच दिवस येणार आहे म्हणून ते बोलले. जाऊ दे, सोडणार तू यार. हा हे बाई ऐका ना प्लीज, मी काय म्हणतोय, मी तुम्हाला पैसे देतो, मी तुम्हाला गिफ्ट पण देतो की नाही, त्या सोन्याच्या अंगठ्या मीच दिल्यात की नाही, परफ्यूम पण मीच देतो का नाही, कपडे पण चांगले चांगले मीच दिलेत ना. मग माझ्यासाठी नाचा ना, माझ्याकडे बघू ना प्लीज, नाचाल ना. खरं सांगू का, काय ते? तुमच्याकडे बघून नाचावं असंच वाटत नाही मला. मग काय होतंय? एवढा राजबिंडा पुरुष माझ्या समोर असताना तुझ्याकडे बघून नाचूच कशी मी? मला एक कळत नाही, ह्याला राजबिंडा लिहून लेखकाला रात्री झोप कशी काय लागते? आणि असं काय हाय काय ते थोबड्यामध्ये? अरे चेहरा बघा, दाढी वाढलेला कासव दिसतंय. ओ बाई माझ्यासाठी नाचा ना, नाचा ना तुम्ही. नाही नाही का? यांच्या नजरेत मी एकदम घायाळच झाले. माझ्या नजरेनं बाणच सोडावं असं वाटतं. मला एक कळत नाही, तुम्ही ह्याला बाण मारता की माझी असं करू? माझ्यासाठी तुम्ही नाचा ना. हो हे बघ, मी तुझ्यासाठी नाचू शकत नाही. का? कारण याच्यावर माझं प्रेम जडले. काय? हो, याच्यावर मी मनानं कधीच तुमची झाले. याच्यावर? आणि हा, लायकी आहे का तुझी माझी लावणी बघायची? तू माझी लायकी काढलीस, हा. आता सोडत नाही तुला मी. झाडे तू माझी लायकी काढलीस. तू झालं काय? सांग तरी बाळा, झालं काय? माझ्या आयटम तिला काय बोलायचं नाही. कोणाबद्दल? माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. थांबा जरा जरा थांबा. अरे दत्तू, जर दोघांनी एकमेकांकडे बघा रे, कुठली जोडी आहे ही? गणपतीला दोघांनी एकत्र फिरू नका, न तो लोक 51 रुपये समजून पेटी टाकतील. माझ्या आयटमला काय बोलायचं नाही. बोल बेबी बोल. रॉक अँड रोल. परत बोल बेबी. क्या सुलूक किया जाए, मार दिया जाए या छोड़ दिया जाए? मालक, मला असं वाटतंय त्यांनी आपल्या समोर लावणी करून दाखवावी. लावणी करायचं मग उठशील तर मी लावणी करेल ना तू. चल. अरे हात, मी नाही लावणी करणार. जा, मी नाही करत लावणी. कापीन ना. काय मला कापणार? काप काप मला. मी कोणाच्या बापाला पण घाबरत नाही. काप. एक काम करतो, चेक वरता एक शून्य कापतो. इथं थांब, नाचतो. वाजव रे.
मजा आली, सुंदर झाला ऍक्ट. सई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? काहीही बोलायच्या आधी मला आणि प्रसादला तिकडे यायचंय. खूप दिवसांनी तुमचा चक्कीत जाळ परफॉर्मन्स बघितला. मन भरून आलं, समाधान झालं, पोट तृप्त भरलंय. थँक्यू. मी अशा तुमच्या परफॉर्मन्सची खूप दिवस वाट बघत होते आणि आज तो मला मिळालेला आहे, याचा मला खूप आनंद आहे. वने, पाठीनं जो डान्स केलास ना तू, कमाल, क्लास. दत्तू, अमेझिंग. म्हणजे दिवसेंदिवस तू छान खुलत चाललायस आणि आय एम शुअर की तुझा परफॉर्मन्स बघून इथले खूप लोक इन्सिक्युअर होतील या लेवलचा तू परफॉर्म करतोयस. त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. खूप कॉन्फिडन्स लागतो मित्रा अशा आर्टिस्टबरोबर ताकदीने उभं राहून त्यांच्याबरोबर त्यांनाच तितक्याच ताकदीची साथ द्यायला, आणि तू ती देतोयस त्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. गौऱ्या, अमेझिंग. नेहमीसारखी एनर्जी. गौरव इज आय थिंक बॅक. आज जळणाऱ्या लोकांचं काय म्हणणं आहे बघू आपण. एखाद्या परीक्षेत जेव्हा मुलाला कमी मार्क पडतात ना, आई वडील मायेने ओरडतात. लगेच पुढच्या परीक्षेला मुलगा बोर्डात येतो ना, तेव्हा फार अभिमान वाटतो. वंडरफुल, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता, आउटस्टँडिंग. म्हणजे खरोखर माझ्याकडे शब्द नाही. दत्तू, तू कमाल केलीस तू. आणि तू काय करतोयस हे तुला कळत नाही. आणि मी देवाकडे प्रार्थना असेल मनापासून की तुला कधीच कळू नये की तू काय करतोस, तर त्याचा आनंद आम्हाला कायम घेता येईल. वनिता, सुपर्ब ठसकेबाज परफॉर्मन्स होता. गौऱ्या, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, आणि जे काही आहे ते प्रेमापोटीच आहे. आणि तुला फक्त बॉलिवूडमध्ये नाही तर मला तुला हॉलिवूडमध्येही पाहायला खूप आवडेल. माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आहेत तुझ्या पाठीशी, रादर तुमच्या तिघांच्या पाठीशी. वंडरफुल. गौऱ्या, खास तुझ्यासाठी शेअर आहे आणि खास आपल्या लेखकांकडनं लिहून आला आहे. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो. यू उदास न रहा करो, जरा दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. यू उदास न रहा करो, दोस्तों से मिला करो, तबीयत सुधर जाती है. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो. बस चुनाव दोस्तों का बड़ी सोच से करो, वरना अपनी पैंट उतर जाती है. वा. पण एकंदरीत खरंच खूप छान झाला परफॉर्मन्स. 51 रुपयाची नोट समजून मला दी बेस्ट होता. क्या बात है. थँक्यू सो मच फॉर दिस. काय आय कांट टॉक राईट नाऊ. हवालदार आहेत. हवालदारला सांगशील? हवालदार आहे? नाही, मी फोनवर बोलते. हा, पाहिलं मी तिकडे सिग्नलवर गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होतीस, मग सिग्नल तोडलास. हा, नंतर तुझ्या मागे शिट्ट्या मारत पळत आल्यावर मागे बसलं मैत्रिणीला गाडी घेऊन पळून लावलंस. मी बघितलं सिग्नल तोडलास तिकडे. मी नाही सिग्नल तोडला. तुम्ही बघू शकता सिग्नल असाच्या असं उभा आहे तिकडे. साधी एक खरोच नाही आली. खरंच सांगते, मी सिग्नल नाही तोडला. सर, इनामदारांचं पण एलिमिनेशन चालू करा ना. मी बघितलं स्वतःच्या डोळ्यांनी, तू तो सिग्नल तोडलास. अरे वा, रे वा. हे बघा, सिग्नल तोडून पळती है जन, सिग्नल तोडून पळती है जन, त्यांना दंड करे हवालदार म्हणे. क्या बात है. माझा स्वरचित कुठं तुम्ही एवढा स्वरचित अभंग ऐकवलात, त्यापेक्षा मोठे ते काय येते. भरपूर झालं शहाणपणा. चल, दंड काढ, दंड काढ. ही आहार रे तुझा विनोद. दंड काढला हीच.
अगं दंड काढ म्हणजे फाईन फाईन रुपये. हे बघ सिग्नल तोडला 400 रुपये आणि मोबाईलवर बोलत गाडी चालवत होती त्याचे 1000 रुपये 1400 रुपये काढ. चल एवढे नाही हो. 1400 रुपये काढायचे आत्ता. ऐका ना मी मोबाईलवर फक्त मी हे बघ बाळे उगाच टाइम नको खोटे करू. माझ्याकडे एवढे पैसे नाही येतो. ऐका माझं एवढे पैसे कोणी मागतं का? किती गरीब आहे मी बघा. किती गरीब आहे मी. किती गरीब आहे. मी पाया पडते तुमच्या. मी गरीब आहे मला सोड. मोबाईल उचल गाडी जाईल घाप करणार त्याच्या. मोबाईल उचल. बरोबर सांगितलं 50,000चा मोबाईल गेला असता केवढ्याला पडला असतं. कुठे होते मी? गरीब आहेस तू. लाज वाटते का गे? लाज वाटते? 50,000चा मोबाईल वापरते आणि गरीब बोलते स्वतःला. आहे गरीब सर. मी तुम्हाला सांगते मी ना पिक्चरला चालले होते. माझं नाही लक्ष गेलं पण अगं पण पिक्चरच्या नादात तू फोटोत गेली असतीस आता. ऐका ना मी 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 तुमच्या पाया पडते. हे बाळे हे खांडेकर. अरे सर काय खांडेकर काय चाललंय ड्युटी? तुम्ही कशाला? तुम्ही सिनियर आहात ना. तुम्हीच कसं सगळ्यात मारताय मला. सर जय हिंद सर. जय. सर ऍक्च्युली ह्या बाईने गुन्हा केलाय तर जरा पावती बनवत होतो तिची. गुड गुड. काय गुन्हा केलाय? हे तुमचे सर आहेत का? हो आमचे सिनियर आहेत ते. सर बरं झालं सर तुम्ही आलात सर. हा माणूस भ्रष्टाचार करतो सर. माझ्याकडनं 100 रुपये उकळतोय. चिरीमिरी दे असं बोलला हा मला. नाही सर तोंडावर पलटी मारतोय. आत्ता या बाईने ते सिग्नल तोडला बाई. सर मी म्हणून तिला आत्ता सिग्नल तोडला हिने. नाही सिग्नल तोडलो. 6 महिन्यांच्या गॅपचे एक्सप्रेशन एकाच वेळी देशील? तुझ्या बाळाने केलं तर त्याचं कौतुक करतील. आता तू केलं तर बदनामी करतील. साहेब खरंच सांगतो हिने सिग्नल तोडला म्हणून मी हिच्या मागोमाग आलो. खरं बोलताय? नाही हे मला म्हणाले ए चल 100 रुपये दे बायकोला घेऊन मला पिक्चरला जायचं असं बोलले. खांडेकर नाही सर तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती मला. नाही सर ही तोंडावर खोटं बोलते सर. या बाईवर तुम्ही जबरदस्ती करता? सर नाही मी कशाला चिरीमिरी घेतली तुम्ही? नाही सर मी खरंच सांगतो बाई ही खोटं बोलते सर. मी देवा शपथ सांगतो सर. देवा शपथ. हवालदारा तुम्ही शब्द काय घेताय तुम्ही? हा शब्द काय असे शब्द घेऊन काय खरं खोटं होत नसतं. तू घे ना शपथ. तू घेन मी. घे ना शपथ. घेते मी घेते. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. हस्त नक्षत्रात खेळत होते मी भोंडला. माझं नाव नम्रता संभेराव. मी सिग्नल नाही तोंडला. हे काय मी शपथ घ्यायला सांगितली तुला? मी नाव घेतलं. अरे पण कशाला घेतलंस ते एवढं वाईट? खेळत होते भोंडला सिग्नल नाही तोंडला. तुझ्या तोंडला काळं फासलं पाहिजे ग. ते यमक जुळत नव्हतं ना. नाही जुळलेलं नाहीये यमक. मी नम्रता संभेराव नाक माझा चोनला. हा हे चांगलं आहे. अरे तुमचं काय चाललंय सर? नाही एक थर्ड पर्सन आणि काव्य रसिक म्हणून मी माझं मत दिलं. अहो सर बाकी स्किट तुमचे. काल तुमचं वर्क नाही झालं म्हणून मला ऍड केलं. माझं काय तुम्ही कंटिन्यू करा. सर हे बघा हे एवढं काय बोलायची गरज नाही सर. सर मी खरंच सांगतोय. मी ना सर मी खोटं नाही बोलणार. मी वारकरी आहे सर. वारकरी. मी पण नेटकरी आहे सर. मी नेटकरी आहे. माझे नेटवर खूप फॉलोअर्स आहेत. हो मी खोटं नाही बोलत. ऍक्च्युली आय एम राईट नाव इन मीटिंग. अरे बघा सर आता तोंडावर खोटं बोलते सर. आय मीन मीटिंग इथे मीटिंग. आपली ही मीटिंग नाही आहे का? रणरणता उन्हाखाली आपण उभे आहोत चर्चा करतोय. दिस इज अ मीटिंग. एक मिनिट तुम्हाला काय म्हणायचंय? तुम्ही खरं बोलताय ही खोटं बोलतेय? हो सर. हो तुम्ही खरं बोलताय? हो सर. प्रूव्ह करा. प्रूव्ह करा. मारे ना कडफडात. फालतू जोक नाही मारायचे. मी करतो. प्रूव्ह करा. मी करतो सर. मी प्रूव्ह करतो. मी प्रूव्ह करणार. ठीक आहे एक गोष्ट करून दाखव. मी तुझ्यावर विश्वास. सांगा काय? हे घे. हे काय? हा आमच्या निसटले बाबांचा अंगारा. कोणत्या बाबांचा? निसटले बाबांचा अंगारा. हे काय नाव आहे का निसटले बाबा? माय गॉड निसटले बाबा. निसटले हे काय केलं? निसटले बाबा. निसटले. सर हे बघा निसटले बाबांची मस्करी करू नका सर. पण असं कुठे नाव असतं का निसटले बाबा वगैरे? तुमचे बाबा काय सतत तेल लावून असतात का पळायला? असे आले पकडायला निसटले बाबा. आले पकडायला. ए पोरी
जिभर खड्डे पडतील, चरे पडतील. हे बघ, आमच्या निसटल्या बाबांचा अपमान नाही करायचा. त्यांचा अंगारा हातात देऊन खोटं बोलून दाखव. खूप सिद्ध पुरुष आहेत, सिद्धी मिळवली त्यांनी. आणि घाबरू नको, तुला काही होणार नाही. आमचे बाबांना खूप मोठ्या हृदयाचे आहेत. तुझा सगळा अन्याय ना, तुझं सगळं पाप ना स्वतःच्या अंगावर घेतील. घे घे, बोलून दाखव. मला काय जरा त्यांचा विचार करा, फक्त त्यांचा विचार कर. हा घे, बोलून दाखव. मला काही होणार नाही ना. मग ठीक, मी सिग्नल नाही तोडला. हॅलो हॅलो, खांडेकर साहेब, आपल्या निसटल्या बाबांना आकडी आली आहे साहेब. माझ्याकडे बाईकच नाहीये साहेब, त्यांच्या तोंडातून फेस येतोय साहेब. अगे नको. बाईक कशी असते हे मी साधं पाहिलंही नाहीये साहेब. आपले निसटले बाबा आपल्याला सोडून गेले साहेब. अगं कैदासने काय केलं से? अगं तुझ्या खोटा बोलण्याच्या नादात आमचे निसटले बाबा कायमचे निसटले. काय केलंस तू? काय केलंस तू? It really works. Oh, really? It really works. Yeah. You know, the thing. माझं चुकलं. खांडेकर, महत्वाची चर्चा चालू आहे. निसटले बाबा गेले, अजून काय महत्वाचं आहे? निसटले बाबा माफ करा. हरकत नाही. हे बघा, नाव त्यांचं निसटले होतं, निसटले ते. त्यांचं नाव चिपकले असतं तर राहिले असते ते. चल, कंट्रोल करा, कंट्रोल करायचं. ठीक आहे सर, माझं चुकलं. एका क्षुल्लक दंडाबाई निसटले बाबा गेले. बाळे, मला माफ कर, माझी चूक झाली. तुला खोटं बोलायचं ना, बोल खोटं. मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. माझ्या लेकीने सिग्नल तोडला असं समजून मी दंड भरे ना. चुकलं माझं. जा पोरी, जा जा. बाबा, काय म्हणालात तुम्ही? बाबा, MHJ महाविद्यालय सादर करीत आहे. बाबा, काय म्हणालात तुम्ही? बाबा, कर्टन. बाबा, मला अशी पोरी, अशी मायेनं हाक आजपर्यंत कोणीच मारली नाही. बाबा, पोरी, बाबा, पोरी, बाबा. दुम दुम. बाबा, दुम दुम. बाबा, बाबा, तुम्ही दमला असाल ना बाबा. बाबा, आजपर्यंत तुम्ही आमच्यासाठी खूप कष्ट खाल्ल्यात बाबा. आमच्यासाठी तुम्ही रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केली बाबा. बाबा, तुम्ही आमच्यासाठी खूप झिजलात बाबा. बाबा, बाबा, तुम्ही दमला असाल बाबा. मी तुमचे दुखलेले पाय चेपून देऊ का बाबा? देऊ का बाबा चेपून? बाबा, मी तुमच्या डोक्यावर तेल घालू? मी सेवा करू तुमची? करू? कर कर बाबा, बेडचा आवाज येतो. कर कर, मी बोलतोय. कर कर आबा. पोरी, सेवा कर. पोरी, मी ऐकलं आज तू गाडी चालवताना सिग्नल तोडलास. नाही बाबा, मी सिग्नल नाही तोडला. उलट कुणीतरी भ्रष्ट हवालदार आला आणि माझ्याकडनं 100 रुपये घेऊन गेला. इमोशनल झाला, पण खोटच बोलते असं. एक मिनिट, मला कळलेलं आहे. मला केबिन मध्ये भेटा, तुम्ही खोटं बोलताय. सर, नाही. याचं उत्तर मला पाहिजे. केबिन मध्ये भेटा मला. ऐका, माझ्यावर विश्वास ठेव. अहो साहेब, कशाला त्यांना ओरडताय? या बाईंनी सिग्नल तोडलाय. हा बघा व्हिडिओ. हा कुठला दाखवलाय तुम्ही व्हिडिओ? भलताच आहे हा. नाही नाही, अरे हा, पुढचं. एक मिनिट, मी नाहीये. हे कोणतरी मास्क लावलाय चेहऱ्याला. हे मी ओ नाही. बाई, पुरे झालं. किती नाटकं कराल? सरळ दिसतंय तुमचा चेहरा आहे. नियम तोडलाय तुम्ही बाई. काय हो, नको तिकडे पार्किंग करायचं, सीट बेल्ट लावायचे नाहीत, हेल्मेट घालायचं नाही. आपल्या सुरक्षेसाठी असतं ना हेल्मेट. अहो, स्वतःच्या सुरक्षेसाठी तुम्हाला दंड भरावा लागला. ह्यापेक्षा निंदनीय गोष्ट काय असू शकेल मला सांगा? बाई, एक लक्षात ठेवा, नियम पाळा आणि अपघात टाळा. ऍक्च्युली ते सगळं ठीक आहे, पण ही क्लायमॅक्सची वाक्य माझी होती. तू का घेतलीस? खरं तुझं नेहमीच आहे. स्किट मध्ये घ्या, सगळा भाव खाऊन जा. हे नेहमीच नाही. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हिवतापासाठी गप्पी मासे पाळा आणि स्वतःच्या स्किट मध्ये ह्याला घेणं टाळा.
येणाऱ्या सरपंचांना त्यांना ही रस्त्यावरची भांडणं कशी वाटलीत? अलकाताई? मस्त स्किट झालं. मला आज माझा खूप संबंध आला असेल. तुम्हाला माहिती आहे माझ्या ड्रायव्हिंगचे किस्से. नो एंट्रीत एवढ्यांदा घुसले आहे आणि मला आठवतंय मी एकदा नो एंट्रीत घुसले आणि मला कळलं समोर पोलीस उभा आहे. मी लगेच केलं अरे बापरे सर मी ना चुकून घुसले, मला खरं इथे जायचं होतं, कुठे जाऊ, अगदी इनोसंट चेहरा केला. त्यांनाही वाटलं मी खरंच चुकले की काय. त्यांनी मला सांगितलं ताई जाऊ दे काय हरकत नाही, तुम्ही अशा जा, परत तुम्हाला तिथल्या तिथे ते मिळेल. मला ती बिल्डिंग जवळ होती म्हणून मी तशी गेले. 2-3 महिन्याने तीच वेळ आली आणि नेमका तोच पोलीस होता. त्यांनी सांगितलं आता रिसीट फाडा. कॅडल रोडचा सिग्नल. त्यामुळे मला आज मजा आली. नम्रता आणि प्रसादचं हे स्किट बघताना मला मीच दिसत होते तिकडे की सिग्नल तोडणं आणि सगळं. आत्ता मी त्यातनं सगळं बाहेर आले आणि खरंच रिसीट आपल्याला फाडावे लागतात आणि आपण ते भान ठेवावं लागतं. खूप मजा आली, खूप मजा आली. मकरंद दादा? वाह भन्नाट. समीरची एंट्री बहुत बढिया आणि ॲज युजल तू भाव खाऊन खरंच तू मनातली एक तळमळ अशी जी बाहेर काढलीस की हिवताप टाळा आणि ह्याला घेणं टाळा स्किटमध्ये, हे मला जास्त भावलं आणि पटलं. आणि नम्रता किती सुंदर तू आज काम केलंस. काय त्या सगळ्या छोट्या छोट्या जागासुद्धा इतक्या सुंदर पद्धतीने घेतल्या. पण आता आपण शहरात राहतो, मुंबईसारख्या महानगरात, आपण पाहतो पोलिसांना प्रचंड त्रास आहे. कारण लोक एक तर नियम तोडतात आणि त्यानंतर ऑर्ग्युमेंट जे करत राहतात ना सारखं, त्या पोलिसांना मला नेहमी असं वाटतं की त्यांचं किती आयुष्यात खडतरपणा आहे हा. म्हणजे एवढ्या मोठ्या शहरात सातत्याने सिग्नल तोडणं, सातत्याने ऑर्ग्यू करणं. आता निदान काहीतरी आधुनिकीकरण होत चाललं हे बरं आहे, पण बाकी तुमचा मिश्किलपणा हा तुम्ही टवटवीत अगदी भाजीसारखा ताजा ठेवला आहे, त्याबद्दल मनापासून अभिनंदन. क्या बात. थँक्यू सो मच. ए चेतना, व्हॅनिश तू? पहिलीच डेली व्हॅनिश. श नीट घेतला आम्ही. शच नीट घेतला सगळं फक्त तू. पहिली दोन्ही अक्षरं चुकली तुझी. निमिष आहे, निमिष. सॉरी पण तू इथे काय करतोय? अरे मग काय करणार यार, तू रिप्लाय नाही करत मला व्हॉट्सअपवर. तू एकांकिकेत काम करणारच ना कॉलेजच्या? मला करायचंय रे. मग पण बाबांची परमिशन नाही घेतली मी अजून. वाटलंच होतं मला, म्हणून मी आलोय आता घरी. भाई हे बघ, मी ना तुझ्या बापाशी बोलतो आणि त्याची परवानगी. बापाशी काय बोलतो? बाबा आहेत घरात. बाबाशी बोलतो, पण यार 4 दिवस राहिले त्या एकांकिकेच्या प्रयोगाला. मला टेन्शन आलंय, अजून काहीच झालं नाही माहिती. आज कास्टिंग तरी डन करू. तू आता चालशील मला लीड ऍक्ट्रेस. चेतना बाबा, अरे मी बोलतो ना यार तुझ्या बापाशी घरी. चेतना ओ बाबा प्लीज. चेतना ओ बाबा. काय म्हणतेस बाळा? अभ्यास वगैरे चाललाय ना? हो बाबा. व्यवस्थित चाललाय ना? हो. हा काय म्हणते, शाळा वगैरे व्यवस्थित आहे? बाबा कॉलेजमध्ये आहे मी. कॉलेजला आहेस तू? हा बरोबर. हे आहेस ना, इकडे आहेस ना तू? सायन्स. सायन्स ना, ईस्ट का वेस्ट? सायन्स फॅकल्टी. हा सायन्स फॅकल्टी आहे. बाकी बरं चाललंय ना सगळं? हो. अभ्यास करायचा हा बाळा. 8-8 मार्काला प्रश्न असतात. महत्वाचं असतं बाळा. मार्क जातात आणि मग मार्क गेलं की क्लर्क होता येतं. काय आयुष्य. बाबा तो आमच्या कॉलेजचा आहे. हा काका नमस्कार, मी निमिष कुलकर्णी. अरे नमस्कार, मी समीर चौगुले. सॉरी, ते जरा फ्लो मध्ये निघून गेलं. हो बाबा तुम्ही काय पाया पडताय त्याच्या? तो माझ्या कॉलेजचा आहे. फिनिश कुलकर्णी. फिनिश शो नीट घेतलाय मी. शॉच नीट घेते सगळं तू मगाचपासून. पहिले 2 अक्षरांकडे पण कॉन्सन्ट्रेट कर ना. निमिष आहे, निमिष. प्लीज. काका मी निमिष कुलकर्णी. जरा आज जाऊन बोलूया का आपण? का आत का नाही, इथेच उभं राहून स्किट केलं ना तर कॅमेरा अँगलचा प्रॉब्लेम होईल. बस काय? बस. हा काय चाललंय बाकी? अरे मस्त मजेत. चला झालं स्किट. डायलॉग दे ना तू. पुढचं बोला ना लगेच. बाबा तो माझ्या कॉलेजचा एकांकिका बसवतो. खूप छान दिग्दर्शक येतो बाबा. याचा पाठांतराचा प्रॉब्लेम आहे का? नाही. मग त्याला बोलू दे ना, त्याची वाक्य आहेत ना ती.
मी ऍक्च्युली कॉलेजची नाटकं बसवतो. अरे वा. थँक्यू. आणि एकांकिका मी बसवतोय या वर्षीची पण कॉलेजची. म्हणून मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलोय का. अरे वा. तुम्ही प्लीज या वर्षीच्या कॉलेजच्या एकांकिकेत चेतनाला ऍक्टिंग करायची संधी द्याल, म्हणजे परमिशन द्या तुम्ही फक्त. अरे का नाही, करेल, ते नक्की करेल. हा एक काम कर, तिची मोठी बहीण आहे समिधा, नाशिकला असते, लग्न झाले नाशिकला गेली आहे, तिला पण दे ना एखादा रोल. हा आई गेली माहेरी तिची, तिलाही मी बोलून घेतो, मी एक रोल करतो, तमाशा करू आपण. आता का भैया लट्टापट्टा करू. मंद आहे का. भिंतीवर काय दिसतंय. चळमट. अरे बाजूला बघ ना, चळमट काय बघतो. फोटो कोणाचा आहे हा. कोणाचा. माझे आजोबा फार मोठे वकील होते. अरे वा. बाजूला फोटो कोणाचा आहे. कोणाचा. माझे काका फार मोठे इंजिनियर होते. वा. एवढं मोठं करायचंय मला चेतनाला, कळलं. हे असं नाटकात बिटकात काम नाही देणार तिला, कळलं. काका असं नाही, मी परवानगी देणार नाही. असं करू नका काका, असं करू नका. ऐका, खूप चांगलं नाटक आहे, मी स्वतः लिहिलंय. आणि आम्ही सगळे, हिला विचार ना, आम्ही सगळे खूप मेहनत घेतो एकांकिकेसाठी. लोक चोरी करायला सुद्धा मेहनत घेतात, तिला मी चोरी करायला लावू. बोल. पण ऐका ना, पण चोरी केल्यामुळे पारितोषिक मिळतात का. नाही, पण एकांकिका केल्यामुळे मिळतात ना. आणि हिला विचारा, गेल्या 3 वर्षात 13 पारितोषिक आहेत आमच्याकडे. हो बाबा. हा पण तो ते 13 पारितोषिक चोर कल्पकतेने चोरू शकतो, नाही का. हे होऊ शकतं. याचा संबंध काय पण इथे. नाही, संबंध नसेल तर नाही देणार. असं काय करताय. संबंध आहे. आय एम सॉरी. प्लीज तू बाजू हो यार, तू सांग यार यांना काय. मला करायचं नाटक बाबा, प्लीज ऐका ना. नाही बाबा ऐका ना. नाटकात नाही. तुला ताई माहितीये ना, अशीच कोणाचा तरी हात पकडला, नाटकाची रिहर्सल होते आणि पळून गेली ताई. बाबा मी नाही वागणार ताई सारखं. खरंच बाबा, तुमचा काय प्रॉब्लेम आहे. मी अभ्यास चांगला करावा एवढं वाटतं की नाही तुम्हाला. हा मी करणार ना बाबा, रात्रभर जागून मी अभ्यास करीन, चांगले मार्क मिळवीन बाबा. प्लीज मला करू द्या नाटकात काम बाबा, प्लीज ना, प्लीज बाबा प्लीज. तू मला वचन देतेस तसं. हो मी वचन देते, मी पास होईन. मी सुद्धा वचन देतो. तुझ्या वचन काय करू मी. तू कशाला देतोस वचन मला. तू हो ना नापास, मला काय करायचंय. पण मी होईन काका खरंच पास. अरे पण मग हो ना पास, मला कशाला वचन देतो हा. वचन घे परत, त्याशिवाय नाही. 6 महिन्यांनी येशील, मी तुमको वचन दिया था, वो वचन वापस देतो. माझ्याकडे तेवढा नस. आता घे वचन परत घे. बालिश पण नाही मी हवं तर घेतो. मी वचन घे ना बाबा, घे परत घे ना. मी परत घेतलं काका वचन. मी कोणाचं वचन ठेवलेलं नाही. माझ्या टाळकर कोणाचं वचन नाही घेतलं काका वचन परत. तुम्ही परमिशन द्या. ठीक आहे. हा प्लीज. ठीक आहे. झालं. ओके डन. चल मी तुला स्क्रिप्ट. एक मिनिट. हा काय झालं. नाटकाचं नाव काय आहे. रानटी कबूतर. निघ बराबर जा. काय. माझ्या मुलीला तू रानटी कबूतर या नावाच्या नाटकात घेतोस. रानटी कबूतर. काय रानटी कबूतर म्हणजे माहितीये का काय असतं त्याच्यात. अरे काका, तुमचा गैरसमज होतोय. ऐका, हे कौटुंबिक विषयावरचं नाटक आहे आमचं, असं नाही. तरी सुद्धा रानटी कबूतर नाही देऊ शकत बाबा. खरंच नाही. रानटी कबूतर या नाटकात नाही देऊ शकत परमिशन. पण बाबा काय प्रॉब्लेम आहे रानटी कबूतर नावाचा. रानटी कबूतर लक्षात येतं का नाव तुझं. बाबा तुम्ही आणि आईनी गेल्या वर्षी सोसायटीच्या कार्यक्रमात नाटक केलं होतं की नाही. त्याचं नाव काय होतं. कचकचित मैना. ते चाललं ना बाबा तुम्हाला. गप्प बस तू. काय गप्प बस बाबा. मला माहितीये, मी ऐकलंय माझ्या स्वतःच्या कानांनी. तुम्ही लाडात आलात ना की आईला रानटी कबूतर म्हणता. हो मी म्हणतो माझ्या बायकोला रानटी कबूतर. का झोपेतून उठल्यावरती तशीच दिसते. विस्कटलेले केस, फेंदारलेलं नाक, असे बदकासारखे ओठ. चहा टाकतेस का. टाकते म्हणून आज जाते. तुला काय माहिती आहे. हिम्मत असेल तर एकदा येऊन बघ सकाळी, तेव्हा कळेल. उद्या येऊ. अरे उद्या येऊ. मी असं नाही मी नाही. रानटी कबूतर मी नाही देऊ. काका ऐका ना, असं करू नका. काका काय ना, आम्ही खूप मेहनत घेतली काका, प्लीज ना. एकांकिका 4 दिवसावर आली हो. आणि तुम्हाला माहितीये किती दिवस मी हिला कन्व्हिन्स करतोय. जाऊ दे, बाबांची परमिशन नाही, तू कर नाटक. पण हिच्याकडे तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे काका. ऐकलं नाही माझं. मला म्हणाली बाबा जोपर्यंत परमिशन देत नाही तोपर्यंत मी नाटकात काम करणार नाही. म्हणालीस की नाही. असं काही नाहीये. हो यार, असंच तू आहे ना. आहे बाबा. आहे काका, खरंच ती म्हणाली. मला नाटक करायचं बाबा, प्लीज ना. मला करायचं ना बाबा. प्लीज. ठीक आहे. पप्पा पण नाव बदलायचं. नाव रानटी कबूतर मला नाही आवडलं. नावात काय. मला कबूतर नाही आवडत. कबूतर मला नाही आवडत. का नाही आवडत कबूतर. म्हणजे पंजोबा होते ते, त्याने एकदा कबुतरणीकडे बघून डोळा मारला होता. तेव्हा कबुतरने त्यांचा डोळा फोडला होता. तेव्हापासून आमच्या घराण्याचा कबूतर शत्रू आहे.
हे मला चालायचं नाही. कबूतर मुळात मला आवडतच नाही पक्षी. कबूतर हे काही पक्षी आहे. अनोळखी खिडकीत जायचं आणि दिवसभर आपलं तिकडे करत बसायचं मला नाही चालणार. यांनी कोंबड्याचा आवाज काढला का चुकून कबुतराचा अपेक्षित होता आपल्याला. तुला प्रॉब्लेम असेल तर निघ तुम्ही. नाही मला प्रॉब्लेम नाही. हा करेक्ट आवाज आहे. हा करेक्ट आहे काका. आमच्या इथे पण येतात 2 कबुतर कोंबड्याची मिमिक्री करायला. हा करेक्ट आहे आवाज. हा बरोबर आहे. ठीक आहे. कबूतर मला नको. नाही मी नाही ठेवत. पंजोबांच्या डोळा मला कबूतर नाही मी नाही. कट करून टाकतो मी. रानटी कबूतर नाव कट. ओके चला डन करूया मग आपण. द्याल परमिशन. कबूतर मला नाही मी काढून टाकलं माझ्या डोक्यातून. पण प्लीज परमिशन द्या आता. किसी के भी खिड़की में जाके घुंडून कळलं मला कळलं आता. पण मला परमिशन हवी आहे फक्त. हिला घेऊन जाऊ मम्मी. हा प्लीज चल एक मिनिट जरा. गोष्ट काय नाटकाची? गोष्ट मस्त आहे काका. नाही ती मला जरा सांग. गोष्ट काय? आता सांगितलं तर तुम्हाला ते एकांकिका बघायला येईल तेव्हा सरप्राईज नाही राहणार ना. तेव्हा बघा तुम्ही. मला माहिती आहे सगळं इकडचं माहिती असतं तरी अरे आत्ता बघितलं असं करतो मी तिकडे. मला नको शिकायचं. मला सवय आहे त्याची. सगळे लोक माहिती असतात. तुम्ही गोष्टीचं टेन्शनच घेऊ नका काका. मी तुम्हाला मेन मुद्दा सांगतो एकांकिकेतला. तुम्ही खुश व्हाल. चेतना या नाटकाची हिरोईन आहे. का हिरो का नाही आहे? हिरोईन का? ती हिरो पाहिजे मला. बाबा मी मुलगी आहे म्हटल्यावर हिरोईनच असणार ना. हिरो कसा होणार मी? बरोबर मुलगी म्हणजे हिरो. हा ठीक आहे. पुढे काय? पुढे बोल. पुढे सांग ना काय ते. पुढे तिचा एक. नाही चालणार. हे तिचा एक म्हणजे हे खूप झालं. अरे तिचा एकचा पुढे सांगू द्या ना मग रिॲक्ट व्हा ना तुम्ही. मला सांगू द्या आधी. तिचा एक प्रकाश नावाचा प्रियकर असतो. नाही चालणार. नाटकात प्रियकर चालणार नाही. अरे कसं नाही चालणार. मी सांगितलेलं आहे. गोष्ट कशी पुढे जाणार? अरे नाही सांगणार. अहो पण प्रकाश आहे ना तिचा प्रियकर. मग का नाही त्याला भाऊ कर. अरे असं कसं भाऊ कर यार. मी पुढचा सीन असा लिहिलाय की त्या पळून जाऊन लग्न करतात. भाऊ कसा? पाया पडतो ग बाई. पाया पडतो. पळून नको जाऊ का बाई. बाबा मला बीपी आहे. आईला दम्याचा त्रास आहे. तुझ्या पाया पडतो. बाबा करूया सुरू. वाजव. धा धा धा. सीजनच्या सुरुवातीपासून तुम्ही मला धाच शिकवताय. अरे कसं आहे बेटा एकदा मूळ तुझं पक्क झालं ना की वटवृक्ष असा बहरून येईल. त्याचाच मला कंटाळा आलाय. अरे ते धा वाजून अहो लोक 12 पर्यंत पोहोचली पण तुम्ही मला अजून धाच वाजवता. मी जातो. चला ऐक बेटा ऐक. हा बाबा. नाही बाबा मी आलोय गुरुजींकडे आलोय. नाही बाबा मी आता तो तबला शिकणार आणि 10वीचे 6 मार्क्स पण मिळवणार मी बाबा. नाही मी मिळवणार बाबा. बाबा ठेवतो मी आता. आलोय गुरुजींकडे आलोय. हा बाय. येतो मी. चला. अरे बेटा ऐक ना बेटा. गुरुजी नमस्कार. गुरुजी नमस्कार. मी नाही आहे गुरुजी. मग गुरुजी कुठे आहेत? जा त्याच्याकडं. हा अरे हे आहेत का? गुरुजी नमस्कार. मी प्रसाद. अरे नमस्कार. ये मी गुरुजी पंढरीनाथ. वा मग आपलं चांगलं जमेल. म्हणजे पंढरीनाथाचा प्रसाद. आल्याच. बरं या बसा. या वा. तबला शिकायला आलात वाटतं. हा गुरुजी कॅरम शिकवता का? नाही रे. जाऊ दे मग तबला शिकवा. ठीक आहे. वा. पण म्हणजे हल्लीची तरुण पिढी तबल्याकडे वळते हे बघून ऊर असं भरून आलं. बरं बेटा मला सांग तुला का बरं तबला का शिकावं असं वाटलं तुला? 6 मार्कांसाठी. म्हणजे ते शाळेत सांगितलंय ना आम्हाला की जर अंगात कला आणि क्रीडा जर काय असेल ना तर 10वीला 6 मार्क एक्स्ट्रा देणार आहेत. ते क्रीडाचा आणि आपल्याचा काही संबंधच नाही. तो क्रीडा आपल्या अंगातच नाही. म्हणून मग म्हटलं आपण कलामध्ये करूया. ते 6 मार्क हवेत म्हणून. तसा आलायस तू. नीट आता लक्षात ये. मी तुला तबल्याची ओळख करून देतो. हा गुरुजी. पण गुरुजी तुम्ही छान तबला वाजवता मी ऐकलं. हा गुरुजी. हा मी तबला म्हणजे म्हणून तर बाबांनी तुझ्या पाठवलं ना. हा तर लक्षात घे हा तबला असतो. गुरुजी मिशी छान वाढवली तुम्ही. हा मिशी छान वाढवली. थँक्यू. तर हा जो तबला असतो हा अशी कशी वाढवली म्हणजे एवढी मोठी कशी वाढवली?
वाढते ती, म्हणजे असं वय जस जसं वाढत जातं ना तस तशी मिशी पण वाढत जाते. हा माझी जातच नाही याच्या पुढे. तर आपण तबल्याकडे वळूया. तबला जो असतो तूप तूप लावता, तूप मिशीला तूप लावता. हा तूप लावतो मी. खूप लावता. खूप लावतो मी तूप मिशीला, त्याच्यामुळे मिशी माझी अशी झालेली आहे. तर तबल्याकडे आपण वळताना तबला जो असतो. पण मग हाईट का नाही वाढली गुरुजी तुमची? काय झालं ते तूप ना मिशीला लावून लावून संपलं, अंगाला लावायला उरलंच नाही. म्हणून माझी हाईट नाही वाढली. अरे तबला शिकायला आलायस ना, तबल्याबद्दल काहीतरी विचार ना. मिशी कशी वाढते, तूप लावता का? एवढं काय फ्रस्ट्रेट होता? एवढं मी फ्रस्ट्रेट झालेलो नाही आहे. आणि मी का होईन फ्रस्ट्रेट? नॉनसेन्स. बाबा बरोबर बोलत होते. काय बोलत होते बाबा? काय नाही काय नाही. काय बोलत होते सांगा. काय नाही म्हटलं. काय बोलत होते सांगा ते. नाही म्हणजे बाबा बोलत होते की तुम्ही उत्तम तबलजी आहात. ते तर आहेच. पण आयुष्यात तुमचं काय घडलंच नाही. तर बाबांनी किस्सा पण सांगितला. ते पंडित निश्चल कुमाराच्या मैफिलीत तुम्ही त्यांच्या तांब्यातलं पाणी प्यायलात, मग त्यांनी तुमचं करिअरच बरबाद केलं. एवढं काय, तांब्यात पाणीच असतं ना तांब्यात. ते मुलाखत घ्यायला आलायस माझी इथे? मुलाखत घ्यायला आलायस? अरे माझे शिष्य आज कुठे कुठे वाजवतात माहिती आहे? माझा एक शिष्य तर आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवतोय. सुनील बाबा नाव आहे त्याचं. आमिर हडकरच्या बँड मध्ये वाजवता ही प्रगती समजता तुम्ही? अहो गुरुजी तुम्ही त्याला असं शिकवलं, तो आता असं वाजवतो. उभं शिकवलेला आडवा वाजवतो. आम्हाला शिकायला आलाय शांत काय मध्ये मध्ये आडवा पण होतो. तबला शिकायला आलायस ना, तबल्याबद्दल बोलूया चल. तर आता मी तुला तबल्याची ओळख करून देतो. बघ हा तबला आणि हा डग्गा, ही जी असते ही इथे हे काळा काळा दिसतंय ती तबल्याची शाई. अच्छा ही शाई. हा आणि त्याच्या बाजूला जो भाग दिसतोय त्याला लव असं म्हणतात. काय? ओ हा शाई भोवती लव पसरलंय. हा गुरुजी. हो जाई भोवती पण लव पसरलाय. जाई कोण रे? आमच्या शाळेत. अहो हाय तिच्यामधून असं लव पसरलंय. लव ते लव वेगळं, ही लव वेगळी. आणि तू दाखवतोस ना ते लव बिव काही वाटत नाहीये, वेगळंच वाटतंय काहीतरी. सॉरी. तबला वाजवताना अशी हाताला पावडर लावून घ्यायची असते. का? तबल्याला घामोळे येतात. तबल्याला कसे घामोळे येतील? मग पावडर का लावायची? अरे तबला वाजवताना आपल्या हाताला घाम येण्याची शक्यता असते, म्हणून हाताला पावडर लावायची असते. मी कुठे तुला सगळं सांगत बसलोय तोंडी. आपण प्रॅक्टिकलला सुरुवात करूया. ठीक आहे. आता हा तबला, या तबल्यावर जे आपण वेगवेगळे ताल वाजवणार आहोत ते ताल वाजवताना आपण मात्रा मोजतो. म्हणजे धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन. टाकलं तर घ्या. टाकलं नाही. टाकलेलं नाहीये, ते खाली असते. ही टाळी असते, सम असते ही, आणि ही खाली असते. धा धिन धिन धा, धा धिन धिन धा, धा तिन तिन ता, ता धिन धिन धा. ताल असतो, याला ताल म्हणतात. आता मी ताल वाजवतोय ते नीट लक्ष देऊ नये. पहिला एक ताल. धिन धिन धा त्रक तू ना, कत्ता धा त्रक धीना. ना करते प्यार. हे काय करतोयस? माझ्यावर ना आला ना. ना आला? ते दिन ना केलं, माझ्यावर ना आला ना. भेंड्या खेळतोयस, तालांसोबत मस्करी करतोयस. नॉनसेन्स. आता हे जे मी बोललो ना तालाचं, एक तालाचं आहे ते, आता मी ह्याच्यावर तुला तबल्यावर वाजवतो. नेट लक्षात देऊ नाही. बाहेर तिकडे तबल्याच्या जवळ आलाय मोठा. गुरुजी बोरिंग. एक शब्द बोलायचं नाही. काहीतरी दाखव ना. वाजवण आता तिथे वाजत नाही या तबल्यावर. हा शास्त्र असतं त्याला, एक शास्त्र. युसलाईस तबले शिकायला येतात. ऐका काय बोललो तो. एक ताल कसा वाजतो बघ. हा एक ताल. हा आता त्रिताल. हा
त्रिताल. सर एक कन्फ्युजन आहे. काय? एक ताल नंतर त्रिताल. हा मधले 2 ताल. असा कुठला ताल नसतो. एक ताल झाला त्रिताल एक ताल झाला त्रिताल झाला. आता पुढचा ताल ऐक. आता झपताल. हा हा झाला झपताल. आता जे तू वाजवलंस ना ते बेताल. हा मग तुम्ही विक्रम. विक्रम और बेताल. गुरुजी बोरिंग आहे हो. काहीतरी असं एंटरटेनिंग दाखवा ना. असं मजा येईल काहीतरी असं. म्हणजे असं व्हायला पाहिजे ना आपलं. अरे काय मजा आहे. आयटम बिटम दाखवा ना जरा. बर बेटा म्हणजे आता मी काय करतो. तबल्यावरचे आयटम दाखवा मला. मला तबल्याची आवड वाटण्यासाठी तबल्याबद्दल आवड वाटण्यासाठी मी तबल्यावर वेगवेगळे साऊंड्स करतो. असं आयटम मला पण आवडणार सर. आता बघा. हा घोड्यांच्या टापांचा आवाज. ए मला पण येतं. दाखव तुम्हाला. तुला येतं? बघा आता बघा. काही शिकवलं नाही तरी पण कसं काय तर. तोंडाने आवाज काढतोयस. तबल्याला कुठे कळतं तोंडाचा काही पायांचा. तो धावतोय. आता आता मला तबल्यावर पण मी काढतोय बघा. तबल्यावर ओळखून दाखवा. हा बघा. सांगा काय तबल्यावर काढला आता बघा. नाही काय काय नीट आहे का. नाही रे. कोणतरी दरवाजा वाजवतोय.